महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेले आपले गडकिल्ले हे एका युगपुरुषासारखे शेकडो वर्ष इतिहासाच्या पाऊलखुणा आपल्या अंगाखांद्यावर अभिमानाने मिरवत आहेत. त्याच पाऊलखुणा पाहण्याचे व सह्याद्रीतील स्वर्गसुख अनुभवायचे स्वप्न हा इथला प्रत्येक डोंगरपट्टा बघत असतो. तेच सुख अनुभवायला आज आम्ही किल्ले माहुलीगडाला भेट देण्यास आलो आहोत. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे माहुली गडाला भेट देण्यास. तर आजचा थरारक अनुभव कसा आहे तो पाहूया आपण. माहुलीगड ट्रेक करत असाल तर तुम्ही सर्वात आधी आसनगाव स्टेशनवरती यावे आणि तिथून तुम्ही रिक्षाने माहुलीगडच्या बेस विलेजला येऊन पोचाल आणि तिथून तुमचा खरा ट्रेक चालू होतो. मित्रांनो, इकडे शिवकालीन गणपती मंदिर पाहायला मिळेल. पाहू शकता इकडे. पाहू शकता मित्रांनो, करवंद. मित्र परिवार आमचा करवंद खाण्यामध्ये बिझी झालेला आहे आता. मागच्या व्हिडिओजमध्ये बघितला असाल तुम्ही, 5 ते 6 जण असायचो आम्ही. फक्त ह्या वेळी माहुली गडाला 10 जण आलेलो आहे आम्ही. एक चौकी लागली, तिकीट काढायला लागतं. 30 रुपये तिकीट आहे पर पर्सन. पाहू शकता तुम्ही. वरती माहिती दिली. व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता. तर आपली शिवदुर्ग प्रतिष्ठान ही संस्था आहे जी गेली 2007 पासून आपल्या माहुली गडावरती म्हणजे काम करते. तर म्हणजे 7 वर्ष आले आपण काम करतो. तर खूप साऱ्या अशा वास्तू होत्या की ज्या म्हणजे पर्यटक तर येतात पण त्या पर्यटकांना माहीत नव्हत्या, कारण कारवी मोठी मोठी झाडाझुडपांच्या आतमध्ये त्या वास्तू आतमध्ये दडलेल्या होत्या. तर आपण त्या कारवीची मोहीम लावली आपण त्या ठिकाणी. त्या वास्तू आपण पर्यटकांच्या निदर्शनामध्ये आणून दिल्या. आपण त्यांना पायवाट करून दिली. सोबतच वरती मंदिरं वगैरे त्याच्यासाठी सुद्धा आपण म्हणजे काम करतो. टाके पाण्याची त्याच्यासाठी सुद्धा आपण म्हणजे काम करतो. त्यासोबतच स्वच्छता मोहीम आपण त्या ठिकाणी राबवत असतो किल्ल्यावरती. पण किल्ला सोडून आजूबाजूचे जे आपले आदिवासी जे पाडे आहेत त्या आदिवासी पाड्यांमध्ये आपण आरोग्य शिबिर प्रत्येक दर 2 महिन्याला 3 महिन्याला आपण लावत असतो. त्यासोबतच शाळेमध्ये आपण निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यासारख्या स्पर्धा घेऊन सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करत असतो आणि वस्तू वाटपाचं सुद्धा काम करतो. तर गेली 2007 पासून आपण या ठिकाणी काम करतोय. तर आत्ताचा आपला स्वच्छता अभियान मोहीम आहे, जेणेकरून आता पर्यटक येतात, आपण किल्ला बघायला जातो. तर आपला स्वतःचा जो कचरा असतो किंवा आजूबाजूला जर आपल्याला जर तो कचरा दिसला तर आपण तो भरून आपण आणू शकतो. आणि त्यासोबतच जर तुम्ही तो खाली आणला तर तुम्हाला आभारपत्र देऊन सन्मानित सुद्धा त्या ठिकाणी करण्यात येईल. आणि अजून तुम्हाला जर काय माहिती हवी असेल तर आपल्या तुम्ही अकाउंटवरती जाऊन सुद्धा बघू शकता. आणि त्यासोबत तुम्ही पत्रक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किल्ल्याची अशी बरीचशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर हे सुद्धा तुम्ही वाचू शकता. या ठिकाणी फक्त इथे आल्यावरती दादाने आम्हाला खूप सुंदर माहिती सांगितली व आम्ही देखील या योजनेत सामील होऊन कचरा उचलण्यास लागलो. तर मित्रांनो, त्या दादाने आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही पण स्वच्छता मोहीममध्ये आम्ही सामील झालेलो आहे. बोलला आणि आम्ही ते करतोय. खूप छान वाटतंय. हा बारीक सारीक सगळं उचला रे प्लास्टिक. तिथून जरा पुढे आल्यावरती आपल्याला इकडे एक बोर्ड दिलेलं आहे. किल्ल्याकडे छोट्या बंधाऱ्याकडे ब्रिज लागणार आहे, त्याच्यावरून आपल्याला क्रॉस करून जायचं आहे. सो आपण जाऊया तिकडे.
तर मित्रांनो, इथून पुढं आल्यावरती आपल्याला इकडे 2 मार्ग दिलेले आहेत. एक इकडे मोठा बंधाऱ्याकडे जाण्याचा आहे इकडे, आणि आपल्याला इकडे जायचं आहे वरती. हा इकडे माहुली गडाचा दिला आहे रस्ता, पाहू शकतो तुम्ही. इकडे माहिती दिलेली आहे, सूचना फलक दिलं आहे इकडे. तर चला तर पुढे भेटूया आपण. येतोय, बोल. धावत आलो ना खाली. दमलेच सगळे. उन्हाच्या तडाख्यामध्ये गड सर करायला घेतलाय. गड सर केला छत्रपतीच्या आला मावल्यांनी. हो. आपल्याला खाली त्याचं संवर्धन करायचं. ते तर आहेच, प्रयत्न तर नक्कीच करू शकतो आपण. तर पाहू शकता, थोडंच वरती आलोय आणि कचरा पहा आम्ही किती जमा केलं. एक बॅग आम्ही खाली ठेवले, फुल झाली ती, छोटीशी होती ती, आणि दुसरी मोठी ती अर्धी झालेली. पाहू शकता मित्रांनो, समोरच आपल्याला माहुली गड दिसतोय आणि त्यालाच लागून सुळके दिसत आहेत. आम्ही 5-6 जण आलो आहे पुढे आणि बाकीचे पोरं पाठीमागं थांबलेत. ब्रेक घेतला त्यांनी, येत आहेत ते पण. खूप चालायचं अजून, बघूया किती टाईम लागतोय अजून. आत्ता वाजलेले आहेत 9:41 झालेले आहेत मॉर्निंगचे. आता पाहूया गडावरती जायला किती टाइम लागणार आहे आपल्याला. वरती भेटूया थोड्या वेळाने, चला. तर पाहू शकता, थोड्या वरती आल्यावरती आपल्याला इकडे पायऱ्यांचे अवशेष दिसत आहे. ते तुम्ही हे बघा, इथं पण आहे एक, पाहू शकता. पण गडावरती आता कचरा करू नका. आम्ही आत्ताच अजून एक बॅग आमची भरलेली आहे कचऱ्याची. ती बघ, ती पण उचल बालू. येतोय कोण घेऊन बॅग? तर मित्रांनो, ट्रेकला आला तर लवकर येत जा, कारण की जास्त ऊन झाल्यानंतर तुम्हाला ट्रेक करता पण नाही येणार नीट, आणि आमच्यासारखी हालत होईल तुमची. टी शर्ट पूर्ण ओली झालेली आहे आमची. आणि इकडे पाहू शकता, कचरा पाहू शकता. आमची तिसरी पण थैली पॅक झालेली, इथे ठेवलाय कचरा. येत्या वेळी आम्ही घेऊन जाऊ. लगभग पोचलेलो आहे गडाच्या मुख्य द्वाराशी. चढायचं आहे वरती, ते तिकडे वरती वाटतं गडाचं पहिलं द्वार आहे.
जाऊनच समजेल आपल्याला काय आहे तिकडे नक्की. माथ्यावर जायचं बाकी आहे आपल्याला. पाहूया अजून किती टाइम लागतोय. पाहू शकता वरती भगवा आहे आपला स्वराज्याचा. आणि इथं तटबंदी दिसते आपल्याला छोटी. ही काही मित्रमंडळी आणि अजून खाली येत आहेत. हे आलेले आहेत, आवाज देत आहेत. मित्रांनो, उन्हामधून जर तुम्ही ट्रेक करत असाल तर जास्तीत जास्त पाणी कॅरी करा, कारण की बॉडी डिहायड्रेट होण्याची शक्यता आहे खूप. ORS वगैरे घेऊन या ट्रेकला जात असाल तर. पाहू शकता ही वाट घसरडी वाट आहे खूप. सीडी लागलेली आहे आपल्याला. पाहू शकता ही वरती जायला ही सीडी लागते आपल्याला. तर मित्रांनो, फायनली आम्ही गडाच्या माथ्यावरती आलेलो. आता आम्ही महाप्रवेशद्वाराकडे जाणार आहोत. तिकडे महाराजांची मूर्ती व शिवलिंग आहे, ते पाहूया. इकडे एक पाण्याचं टाकं लागलेलं आहे आपल्याला, पाहू शकते. पिण्यायोग्य तर नाही पाणी, पण पाणी आहे अजून पण, पाहू शकता. करवंद बहरून आले इकडे. ऋतिक पवार काय करवंद ठेवत नाही, सगळे खाऊन टाकायचे ऋतिकने करवंद. आता आम्ही महादरवाजाकडे जातोय. आता इकडेच बनवायची ना, बोलले तुम्ही. ओम नमो पार्वते पते. तर मित्रांनो, आम्ही आता महादरवाजा जवळ आहे. पाहू शकता, हा एक बुरुज आहे इकडे. ह्या साईडला पण एक बुरुज आहे. मधी दरवाजा आहे, महादरवाजा. जाऊया आपण तिकडे वरती. माहुलीगडाचा महादरवाजा जरी ढासळला गेला असला तरी त्यातील काही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. इकडे त्या काळातील जे माऊली असायचे त्यांच्यासाठी राहण्यासाठी हा देवड्या बांधलेल्या आहेत. पाहू शकता, कातलकोरीव देवड्या त्या.
पाहू शकता आता आम्ही आता वरती आलेलो आहे महादरवाजाच्या वरती. इकडे महाराजांची मूर्ती आहे. आणि त्याच्याच खाली बरोबर शिवलिंग आहे. बघून घ्या, हे सगळं स्वच्छ होणार आहे. तुम्हाला शेवटला दाखवतो आम्ही किती स्वच्छ केलं आणि किती नाही ते. तिकडे मित्र काम करतायत आणि इकडे आम्ही मॅगी बनवतोय. दिवाळी साजरी एवढा परिश्रम करून मित्रांनो फायनली सुखाचं फळ मॅगी. हे सुख सह्याद्रीमध्ये, बाकी कुठे नाही. पब्लिक काय बोलता? अरे बोला. भूक लागले तर कोण काय बोलत नाही. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अनेक डोंगरी किल्ले आहेत आणि त्यातीलच एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे माहुलीगड. या किल्ल्याला ऐतिहासिक असं महत्त्व आहे. या किल्ल्याची नेमकी स्थापना कोणी केली याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही, परंतु हा किल्ला सन 1485च्या सुमारात निजामशाहीचे संस्थापक मलिक अहमद यांच्या ताब्यात होता. यानंतर शहाजीराजे भोसले यांनी निजामशाहीचे संचालकपद स्वीकारले. पुढे सन 1635 व 36मध्ये जेव्हा शहाजीराजे भोसले यांनी पुणे आणि आसपासच्या प्रदेशात आपली सत्ता मजबूत केली, तेव्हा मुघल सम्राट शहाजहानने आदिलशाहीच्या मदतीने निजामशाही संपवण्याचा प्रयत्न करत शहाजी महाराजांना शह देण्यासाठी मोठी फौज पाठवली. यामुळे शहाजी महाराजांना आपले कुटुंब सुरक्षित ठिकाणी हलवण्याची वेळ आली. त्यावेळी त्यांनी माजी जिजाऊसाहेब आणि बाळ शुभाराजा यांना माहुलीगडावर ठेवले, जो त्यांच्यासाठी एक आश्रयस्थान होता. मराठा आणि मुघलांमध्ये या किल्ल्यावर अनेक लढाया झाल्या आहेत. हा किल्ला अनेक वेळा हस्तांतरित सुद्धा झाला आहे. सन 1670मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकला, परंतु नंतर तो मुघलांनी परत मिळवला. पुढे सन 1672मध्ये मोरोपंत पिंगले यांनी हा किल्ला पुन्हा मराठा साम्राज्यात आणला. पाहू शकता मित्रांनो, इकडे एक मार्किंग केलेले गणेश दरवाजाकडे. सो आता आम्ही गणेश दरवाजाकडे जातोय. छोटे छोटे असे मार्किंग दिलेले आहेत, पाहू शकताय. असं छोटे छोटे रिबिन्स बांधलेत झाडानं, जेणेकरून योग्य वाट समजावी. गणेश दरवाजाचा रस्ता आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. इकडे खाली गावात जातो हा रस्ता. सो आम्ही आता इथूनच रिटर्न पाठीमागे फिरतो. पाहू शकता तुम्ही इकडे मित्रांनो, ही विरगळ आहेत, 2 विरगळ आहेत. थोडं पुढे आल्यावरती आपल्याला सभागृह पाहायला मिळतो. तुळशी वृंदावन आहे. थोडं पुढे आल्यावरती आम्हाला काही मंदिराचे अवशेष पाहायला मिळाले. सध्याला याची परिस्थिती खूप ढासळली होती. आणि इकडे आता आपल्याला माहुलेश्वर मंदिर लागलेलं आहे. शिवकालीन माहुलेश्वर मंदिर पाहू शकता तुम्ही.
पाहू शकता मित्रांनो, इकडे धान्य कोठार आहे. आता आपण ते पाहण्यासाठी जाणार आहोत तिकडे. बघूया. पाहू शकता मित्रांनो, इकडे धान्य कोठार आहे. दोन दरवाजे आहेत. एक ह्या साईडला हनुमान दरवाजा आहे आणि इकडे समोर खाली जायला एक कल्याण दरवाजा म्हणून आहे. जय बजरंग बली. हनुमान दरवाजा बघायला जातोय आम्ही आता. जय हनुमान दरवाजा जवळ आलेलो आहे आम्ही. बघूया आता हनुमान दरवाजा. आपण पुढे जाऊ. हे आरामात चल. तर आम्ही आता हनुमान दरवाजा उतरलेलो खाली पाहण्यासाठी. आता परत वरती जातोय. पाहू शकता रिस्क आहे इकडे, सीडी बरोबर नाही. फायनली आम्ही आता कल्याण दरवाजाजवळ जाणार आहोत. हनुमान दरवाजा झालेला आहे आमचा. आता कल्याण दरवाजा करणार आहोत. बघूया. पाहू शकता मित्रांनो, इकडे कातलात कोरलेल्या पायऱ्या पण पाहायला मिळतात. इकडे दिसत आहेत छोटे अवशेष आहेत त्याचे. आणि तिकडे तटबंदी पण दिसते आपल्याला. पाहू शकता मित्रांनो, इकडे आता भंडारदुर्ग लागलेला आहे. बघूया. फायनली मित्रांनो, आम्ही आता कल्याण दरवाजा जवळ आलेलो आहे, जो आहे भंडारदुर्ग गडावरती आहे. फेमस पॉइंट आहे हा. कल्याण दरवाजाकडे बोर्ड दिलेले. चला, थ्रिलिंग पॅच आहे हा कल्याण दरवाजा. थोडा अनुभव घेऊया आपण पण. पाहू शकता तुम्ही तिकडे कातल कोरीव पायऱ्या त्या. माझे मित्र बसलेले आहेत तिकडे. पाहू शकता मित्रांनो कल्याण दरवाजा आणि त्यातील कातील कोरीव पायऱ्या. थोडं रिस्की आहे इकडे. पाहू शकता तुम्ही. खाली जाऊन दाखवतो.
फक्त या पायऱ्या बघा. सगळ्यात डेंजरस या किल्ल्याचा दरवाजा. सो आम्ही आता निघतो घरी जायला. चला वरती डायरेक्ट भेटूया. तर मित्रांनो फायनली आमचा गड पाहून झालेला आहे. 3 गड केले आम्ही आजच्या दिवसात. खूप थकलोय. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन भटकंती ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सी यू, टाटा, बाय बाय.